मुसळधार पावसानं राज्याच्या अनेक भागांना झोडपून काढलंय। अतिवृष्टीचा शेतपिकांना मोठा फटका बसलाय, तर सोलापुरातील मुसळधार पावसामुळे अक्कलकोट गाणगापूर महामार्गावर 3 फुटांपर्यंत पाणी साचलंय आणि त्यामुळे अक्कलकोटहून गाणगापूरच्या दिशेने जाणाऱ्या हिंगोलीत अतिवृष्टीमुळे जवळपास 2.25 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। वर्धा जिल्ह्यामध्ये 516 गावांना अतिवृष्टीचा फटका बसलाय, तर पंचनाम्यांना सुरुवात झाली। तिकडे बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा तब्बल 167 गावातील 5411 हेक्टर शेतजमीन अक्षरशः खरडून निघाली। या सर्व संकटातून पुन्हा एकदा सावरण्यासाठी शेतकऱ्यांना पुढील काही वर्ष विविध अडचणींचा सामना करावा लागणार। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी गौरव साळी आणि आपले प्रतिनिधी श्रीराम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गौरव सध्या जालन्यामधून आहेत। आपण सुरुवातीला गौरव यांच्याकडे जाऊया। गौरव, तुम्ही जालन्यामध्ये आहात, मात्र ही परिस्थिती केवळ जालन्यापुरती मर्यादित नाहीये। राज्यातल्या विविध ठिकाणी जवळपास सगळ्या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अशीच आहे। शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय, शेतकरी मदतीच्या अपेक्षेत आहेत। तुमच्या पाठीमागे काही शेतकरी सुद्धा दिसत आहेत। काय नेमकी परिस्थिती आहे, शेतकऱ्यांचं म्हणणं काय तेही समजून घेऊया। अगदी खरं विक्रांत, आपण जर पाहायला गेलं तर जालनासह जिल्हाभरामध्ये आणि राज्यभरामध्ये मागील आठवड्यामध्ये पाऊस झालेला आहे आणि या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। मी सध्या जालना शहरातील जामवाडी या ठिकाणी उभा आहे। या ठिकाणी माझ्यासोबत काही शेतकरी देखील आहेत। मी तुम्हाला या ठिकाणची परिस्थिती दाखवू शकतो की या ठिकाणी तुरीचं हे शेत आहे। या ठिकाणी तुरीचं शेत असेल, सोयाबीनचं पीक असेल, कापूसाचं पीक असेल, हे अक्षरशः पाण्याखाली गेले आणि त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। पाणी शेतामध्ये साचून राहिल्यामुळे पिकं पिवळी पडत आहेत, त्यामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी जे ते सध्या चिंतेत पडलेले आहेत। आपल्यासोबत या ठिकाणचे म्हणजेच जामवाडी या ठिकाणचे काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। दादा, काय सांगणार, पाऊस झाला होता मागील आठवड्यामध्ये, तुम्ही देखील गुडघ्यावर पाण्यात उभा आहेत, काय वाटतं, पिकांचं नुकसान झालेलं आहे? 15 तारखेला रात्रीच्या सुमारास जो पाऊस झाला तो एवढा भयावह होता की सगळं शेतामध्ये नदीचं पात्र सोडून पाऊस हा शेतामध्ये गेला पूर्ण। आणि आज 5 ते 6 दिवस झाले आता हे गुडघाभर पाण्यामध्ये उभा आहे। हे तुरीचं पीक आता याचे मुळे खराब होऊन सडतायत। आता जरी हिरवं दिसतंय, 2-4 दिवसात हे पीक राहणार नाहीये। सध्याची परिस्थिती एवढी बिकट आहे की शेतकऱ्यांना आता शासनाने तात्काळ अनुदान देणे, पंचनामे तात्काळ करणे आणि अनुदान देणे हे महत्वाचं आहे। विशेष म्हणजे आता तुम्ही शेतकऱ्यांना जे अनुदान दिल्याशिवाय शेतकरी काही उभा राहू शकत नाही। त्यामुळे हे जे पिकाचं नुकसान झालंय ही अतिवृष्टीमुळे आणि अजूनही पाऊस थांबलेला नाहीये। पुढे होतं जर पाऊस येण्याची अजून पिकांचं नाही। जे नुकसान झालंय ते नुकसानीचे पंचनामे करावेत आणि मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। दादा, काय सांगणार, तुमचं काय नुकसान झालेलं आहे? माझी पराठी पूर्ण टोटल आडवी झालेली आहे आणि पाणी यावेळेस काय झालं, खूप पूर आला आणि त्यामुळे पुराचं पाणी आमच्या शेतात घुसलं। शेतात घुसल्यामुळे काय झालं, पाळीत पूर्ण खाली पडून गेली। खाली जे 2-2, 4-4 कार्या आल्या त्या सडून गेल्या आणि आज शेतकऱ्याला गरज आहे सरकारची की काही ना काही तातडीने काहीतरी मदत द्यावा। आम्ही तर हेच मागणं आहे आमचं की बाबा शेतकऱ्याचं हेच म्हणणं आहे की पंचनामे करा आणि तुम्ही स्वतः येऊन पहा आणि पाणी करून नंतर आम्हाला काय तुमच्याकडे आमची अपेक्षा आहे की काहीतरी मदतीची। तरी शेतकरी आज धडीला लागलेला आहे, कारण कसं पहिलेच लोकांचं कर्ज घेऊन आम्ही लागवड केलेली आहे आणि आज लागवड केली आमची, त्याच्यावर या मालावर आमची लोकांचं कर्ज द्यायची इच्छा आहे, पण आज आमचे मालच गेले तर आम्ही कर्ज फेडणार कसं? अगदी बरोबर आहे, आम्ही कर्ज घेऊन माल पिकवले, त्यामुळे जर पीक गेलं तर कर्ज फेडणार कसं, असा सवाल जो शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला आहे। दादा, काय सांगणार, काय नुकसान आहे तुमचं? शेतकऱ्याचं आज रोजी असं नुकसान झालं, 15 सप्टेंबर ते आज 21 सप्टेंबर आज रोजी शेतीमध्ये पाणी इतकं भयावह आहे की शेतकरी हवाईदिल झालेला आहे। तरी पण शासनाने शेतकऱ्याचा अंत पाहू नये तर सगळं पंचनामे करून शासनाने शेतकऱ्याला निधी अशी द्यावे। तुमच्या हातात हे तुरीचं पीक आहे, हे गेलेलं आहे, पूर्ण गेलेलं आहे। हे पीक आज रोजी म्हणजे पूर्ण गेलेलं आहे। मी आज पाण्यामध्ये उभा आहे। पाणी हे शेतीचं पीक म्हणजे एकही कोणतंच पीक हातात येत नाहीये। आपल्यासोबत अन्य देखील काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। दादा, काय सांगणार, तुम्ही देखील शेतामध्ये गौरव, तुम्ही या सगळ्या प्रतिक्रिया समजून घेत राहा। तुर्तास मी श्रीराम जाधव यांच्याकडे जातो। लातूरचे आपले प्रतिनिधी आहेत, ते सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जालन्यातली ही परिस्थिती आपण पाहिली। श्रीराम, लातूरमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? शेतकरी आहेत का तुमच्यासोबत? असतील तर त्यांच्या भावना काय आहेत त्याही समजून घेणं गरजेचं आहे।
नक्कीच आपण गेल्या आठवडाभरापासून पाहतोय लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस होतोय. या पावसाचा सर्वात मोठ्या प्रमाणात फटका बसलाय तो लातूर जिल्ह्यातल्या यंदाच्या खरीप पिकांना. आतापर्यंत काढणीला आलेला मूग असेल, उडीद असेल, त्याचबरोबर सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. प्रशासनानं दिलेल्या आकडेवारीनुसार आणि व्यक्त केलेल्या अंदाजानुसार लातूर जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप हंगामामध्ये जेवढी पेरणी झाली होती त्यापैकी अर्धे पिकं हे पाण्याखाली गेलेले आहेत आणि शेतकरी आता मागणी करतायत की तात्काळ पंचनामे करून शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी, अशा संकटाच्या समयी मदतीचा हात द्यावा. याच परिस्थितीच्या बाबतीत आपल्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी आहेत. लातूर जिल्ह्यातल्या हासाळा शिवारातले काही शेतकरी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमके काय परिस्थिती आणि त्यांना कोणत्या संकटाला तोंड द्यावं लागतं. मला सांगा काय परिस्थिती आहे सध्या? काय नाही सर, असं झाले की आम्हाला जगावर मराव झाले. पिकात काही उरलंच नाही. 10% सुद्धा काही पिकाचं म्हणजे राहिले असं शिल्लक नाही. मूग उडीद तर रानावर खराब होऊन गेला आणि सोयाबीन हा पीक म्हणजे पाण्याखाली डुबलाय. समजा 10% सुद्धा निघतं का नाही हे आम्हाला अस्वस्थता नाही आणि सरकारने आम्हाला काहीतरी मदत द्यावी ही आमची विनंती आहे. नक्कीच आणखी काही शेतकरी आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडून जाणून घ्या. मला सांगा कशा प्रकारचं संकटाला तुम्ही तोंड देताय, काय परिस्थिती? 15-20 दिवस झाला पाऊस उघडायची तर परिस्थिती नाही. मुसळधार पाऊस झाला, ढगफुटी झाली. काही तांत्रिक कारणं आहेत, आपल्यापर्यंत आवाज नीटसा पोहोचत नाहीये. मात्र या सगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या राज्यभरातून सारख्याच प्रतिक्रिया आहेत. नुकसान प्रचंड झालेलं आहे, मदत मिळण्याची अपेक्षा आहे. आता मदत कधीपर्यंत मिळते, सरकार काय पावलं उचलतं याकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे.